नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कोतवाल भरती 2026 पदाधिकाऱ्यांनो कोतवाल मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये काही आपण ॲड केलेले आहेत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिलाचा बघा. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव काय होते? संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विठ्ठलपंत. हे संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव म्हणजे विठ्ठलपंत होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, जिवंत जीवन व्यक्ती म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे बघा. जिवंत किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार हे कोणत्या अनुच्छेदात देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 21 कलममध्ये देण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, गावात कोतवालाची नेमणूक कोण करत असतो बघा. गावामध्ये कोतवालाची नेमणूक हे कोण करत असतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो हा पण. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तहसीलदार हा गावामध्ये कोतवालाची नियुक्ती म्हणजे नेमणूक करत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हा संमत झालेला आहे? मुंबई पंचायत अधिनियम हे केव्हा संमत झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1958ला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा संमत झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, ग्रामपंचायत ही ग्रामसभेची डॅश समिती असते. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची डॅश समिती असते. म्हणजे कोणती समिती असते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कार्यकारी समिती असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, गावामध्ये जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी कोणाची असते? गावामध्ये जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी ही कोणाची असते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तलाठी साहेबांची. ही गावामध्ये जमीन व महसूल गोळा करण्याची जबाबदारी ही तलाठी साहेबांची असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, संत एकनाथांचे जन्मस्थान कोणते आहे? संत एकनाथांचे जन्मस्थान आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पैठण. पैठण हे संत एकनाथांचे जन्मस्थान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, लोखंडावर गंज येण्यासाठी मुख्यतः काय आवश्यकता असते बघा. लोखंडावर गंज येण्यासाठी मुख्यतः काय आवश्यकता असते? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑक्सिजन आणि पाणी. हे काय मित्रांनो, लोखंडावर गंज येण्यासाठी आवश्यकता असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी. गोदावरी काय मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, संत तुकारामांचे जन्मस्थान कोणते आहे? संत तुकारामांचे जन्मस्थान कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देहू. देहू काय मित्रांनो, संत तुकारामांचे जन्मस्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहे बघा. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 42वी घटना दुरुस्ती आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण? दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संत रामदास. संत रामदास हे दासबोध या ग्रंथाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालपैकी कोणता ग्रह हरित ग्रह वायू आहे? खालपैकी कोणता हरित ग्रह वायू आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हा काय मित्रांनो, हरित ग्रह वायू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील उगम कोणत्या ठिकाणी होतो बघा. गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील उगम हे कोणत्या ठिकाणी होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम स्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. कोण मित्रांनो? संत ज्ञानेश्वरांनी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी कोणत्या संस्थेवर आहे? भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी ही कोणत्या संस्थेवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खालपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? खालपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, डॉक्टर हरिगोविंद खुराना यांना खालपैकी कोणत्या विषयासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते? डॉक्टर हरिगोविंद खुराना यांना खालपैकी कोणत्या विषयासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औषध विज्ञानासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कुत्र चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढलेली आहे? कुत्र चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लुई पाश्चर यांनी कुत्र चावल्यानंतर देण्यात येणारी लस म्हणजे लुई पाश्चर यांनी शोधून काढलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, संत जनाबाई कोणाच्या सहवासातील संत कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत? बघा, संत जनाबाई कोणाच्या सहवासातील संत कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संत नामदेवाच्या सहवासातील ते कवयित्री म्हणून आहेत. कोणाच्या सहवासातील मित्रांनो? संत नामदेव. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, संत सावता माळी यांचे गाव कोणते आहे? संत सावता माळी यांचे गाव कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरण्य. अरण्य काय मित्रांनो? संत सावता माळी यांचे गाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, आझाद हिंद फौजेशी कोणाचे नाव सर्वाधिक संबंधित? बघा, आझाद हिंद फौजशी कोणाचे नाव हे सर्वाधिक संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुभाषचंद्र बोस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1936 साली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना म्हणजे 1936 साली झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, कृष्णा नदीचा महाराष्ट्रातील उगम कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा नदीचा महाराष्ट्रातील उगमस्थान हे कोणत्या ठिकाणी होत असते? बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1906 साली ही भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मेगास्थेनीस हा कोणाचा राजदूत होता? बघा, मेगास्थेनीस हा कोणाचा म्हणजे राजदूत होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सेलुकस. काय मित्रांनो? सेलुकस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पूर्व घाट व पश्चिम घाट जिथे मिळतात तेथे खालपैकी कोणते शिखर आहे? बघा, पूर्व घाट व पश्चिम घाट जिथे मिळतात तेथे खालपैकी कोणते शिखर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निलगिरी शिखर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कोणते पक्षी अभयारण्य हे आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून गणले जाते? बघा, कोणते पक्षी अभयारण्य हे आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून गणले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भरतपूर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत? खालपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना नाहीत?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपराष्ट्रपतींना नाहीत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणाला जबाबदार असतात? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणाला जबाबदार असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकसभेला जबाबदार असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1857ला रामकृष्ण मिशनची स्थापना झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, खालपैकी कोणती नदी कृष्ण नदीची उपनदी आहे? खालपैकी कोणती नदी कृष्ण नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोयना. कोयना ही कृष्ण नदीची ती उपनदी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, महाराष्ट्रातील दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो? महाराष्ट्रातील दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी नदीचा उल्लेख केला जातो. कोणती गंगा म्हणून मित्रांनो? दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदीचा उल्लेख केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, ही पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ही पहा बस आली या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आहे. कोणता मित्रांनो? अपूर्ण वर्तमान काळ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, घरातून या शब्दात कोणती विभक्ती आहे? घरातून या शब्दात कोणती विभक्ती देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी ही विभक्ती आहे. कोणती मित्रांनो? पंचमी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, राजपुत्र हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? राजपुत्र हा कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तत्पुरुष समास आहे. कोणता मित्रांनो? तत्पुरुष. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हर्ष. हर्ष काय मित्रांनो? आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, नाक मुरडणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ कोणता आहे? नाक मुरडणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नापसंती दर्शवणे. हे काय मित्रांनो? नाक मुरडणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ म्हणजे नापसंती दर्शवणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आमंत्रित. आमंत्रित काय मित्रांनो? अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न होते मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.